मित्रांनो, मी मन चलचल या यूट्यूब चॅनलवरून पुन्हा एकदा हजर आहे एक नवी भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन. ही कथा आहे शेजारच्या दिव्य वहिनीची, जिच्यात प्रेम आहे, नाते आहेत, एकटेपणा आहे आणि शेवटी एक शिकवण. चला तर मित्रांनो, वेळ न घालवताच कथा सुरुवात करूया. राजन पुण्यात एका भाड्याच्या रूममध्ये राहत होता. त्याची दिनचर्या साधी होती. सकाळी लवकर उठून व्यायाम, नंतर ऑफिस, संध्याकाळी परत येऊन कॉफी आणि बाल्कनीत थोडा वेळ शांतपणे बसणे. त्याला एकटेपणा जाणवत नव्हता, पण कधी कधी मनात एकच विचार यायचा, आयुष्यात एखादा तरी आपल्या असावा, ज्याच्याशी मनातले बोलता येईल. अगदी अशाच एका संध्याकाळी त्यांच्या शेजारच्या रूममध्ये नवे जोडपे आले होते. राजनला त्यांच्याबद्दल विशेष कुतूहल वाटले नव्हते, पण दुसऱ्या दिवशी सकाळी टेरेसवर व्यायाम करताना त्यांची नजर त्या घरातील तरुणकडे गेली. ती दिसायला अतिशय शांत, सज्जन, डोळ्यात एक वेगळीच माया होती. तिचे नाव दिव्या होते. तिने राजनकडे हसून नमस्कार केला. राजननेही हसून परत नमस्कार केला. तिच्या नवऱ्याचे नाव समीर होते. समीर एका कंपनीत नोकरी करत असे आणि त्याच्या शिफ्ट बदलत असतात. कधी सकाळी जायचे, कधी दुपारी, तर कधी रात्रीच्या शिफ्टही असतात. दिवसभरात राजन अनेकदा बाल्कनीत कॉफी घेऊन उभा असे. दिव्याही तिच्या बाल्कनीत येई. सुरुवातीला फक्त नजरानजर व्हायची, नंतर हळूच हॅलो व्हायचे. मग कशी आहेस, काय चाललंस, अशी छोटी छोटी बोलणी सुरू झाली. राजनला तिच्याशी बोलताना एक वेगळा आनंद व्हायचा. दिव्याचा आवाज गोड होता. तिचे हसू मनात उतरून जायचे. कधीच तिला मनात आणण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण ती सहजच त्याच्या विचारात येऊ लागली. एकदा समीरची भेट पार्किंग मध्ये झाली. समीर अगदी साधा, सरळ आणि मदत करायला तयार असलेला माणूस होता. तो राजनला म्हणाला, एकदा घरी येऊन जेवण कर, आम्ही नव्याने आलोय, तुला भेटायचं होतं. राजनने होकार दिला. दुसऱ्या संध्याकाळी तो मस्त तयार होऊन त्यांच्याकडे गेला. दिव्याने लाल रंगाची साधी साडी नेसली होती. ती दिव्याच्या रूपात काहीच वेगळीच दिसत होती. समीरने मोठ्या आपुलकीने राजनचे स्वागत केले. जेवण झाल्यावर राजन निघून गेला. पण त्या भेटीनंतर काहीतरी बदलले. दिव्या राजनकडे पाहण्याच्या पद्धतीत बदल आला. तिच्या नजरेत एक विलक्षण आत्मीयता होती. राजनने ते लगेच ओळखले, पण तो काही बोलला नाही. दिव्यानेच एक दिवस हळूच विचारले, राजन, तू एकटा राहतोस, कंटाळा येत नाही? राजन म्हणाला, सवय झाली वहिनी. दिव्या हसली. तिने नंतर राजनकडे नंबर मागितला. राजनने दिला. आता त्यांच्यात गप्पा फोनवर होऊ लागल्या. आणि मग एक रात्र आली. ती रात्र वेगळी होती. राजन बाल्कनीत कॉफी घेऊन उभा होता. ढगाळ वातावरण, थंड वारा वाहत होता. कॉफीचा सुगंध त्यात शांत करत होता. अर्धा कप कॉफीने त्याची नजर शेजारच्या बाल्कनीकडे गेली. तिथे दिव्या उभी होती, पण ती नेहमीसारखी शांत नव्हती. तिच्या डोळ्यात काहीतरी गहिरे होते. तिने राजनकडे बघितले आणि हाताने हळूच इशारा केला, इकडे ये. राजनने कप बाजूला ठेवला. त्याचे पाऊल आपोआप तिच्या बाल्कनीकडे वळाले. तो शेजारच्या बाल्कनीत गेला. तिथले दृश्य वेगळे होते. बाथरूमची खिडकी थोडीशी उघडी होती. त्यातून पाण्याचा आवाज येत होता. राजनला वाटले कदाचित काही त्रास असेल, पण आत पाहताच त्याला दिसले, दिव्या बाथरूम मध्ये होती. तिच्यासोबत काही वाईट नव्हते. ती फक्त एकटी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती स्वतःशीच काहीतरी बडबडत होती. राजनने हळूच विचारले, वहिनी, सगळं ठीक आहे ना? दिव्या घाबरून मागे वळली. तिने टॉवेल घट्ट गुंडाळला. तिचे डोळे लाल झाले होते. ती म्हणाली, राजन, तू येथे कसा? राजन म्हणाला, तुला काही झालं का? मी आवाज ऐकला. दिव्या काही बोलली नाही. तिने फक्त हात पुढे केला. राजनने तो हात धरला. तो हात थरथरत होता. राजनला समजले की यामागे काहीतरी आहे जे ती बोलू शकत नाही. तो हळूच म्हणाला, बोल वहिनी, मी आहे इथं. दिव्याने डोळे मिटले. तिच्या डोळ्यातून अश्रू सरकले. ती म्हणाली, मी एकटे आहे राजन. समीर कधी रात्रीच्या शिफ्टला जातो तेव्हा मी अगदी एकटी पडते. भिंती माझ्याशी बोलत नाहीत, टीव्हीही बोलत नाही, मला कोणी नाही. राजन तिचं ऐकत राहिला.
तिने सांगितले की तिला रात्री भीती वाटते. तिला एखाद्याचा हात हवा असतो. एखाद्याने तिच्याजवळ बसावे असे वाटते. राजन तिला म्हणाला, पण वहिनी तुला भीती वाटत असेल तर तू समीरला सांग ना. दिव्या हसली. तो हसरा होता पण वेदनेने भरलेला. ती म्हणाली, समीरला वेळ नाही राजन, तो कामात हरवला आहे. मी त्यांच्यासाठी फक्त एक वस्तू आहे. येईन, जेवण करीन, झोपीन, तो तसाच आहे. पण मला कोणी माझ्या डोळ्यात बघून बोलावे असं वाटते. राजन गप्प राहिला. तो म्हणाला, मी आहे ना. तुला कधी बोलायचं असेल तर मला सांग, मी इथेच आहे. दिव्याने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी घडले. ती हळूच राजनच्या अगदी जवळ आली. त्यांच्यात एक पाऊल होते. तिने राजनचा हात पकडला आणि हळूवारपणे तिच्या कपाळाला लावला. राजनचा हात थरथरला. दिव्या म्हणाली, तू नाही समजणार राजन. तुझी उभ ही मला पुरेशी आहे. राजनला काय बोलावे ते सुचेना. तो फक्त शांत उभा होता. दिव्याने त्याचा हाताचा स्पर्श जाणवत ठेवला. तिने हळूच तो हात तिच्या ओठांनी नेला. अगदी हलका थरथरणारा स्पर्श. राजनने हृदय वेगाने धडधडू लागले. तो म्हणाला, वहिनी हे बरोबर नाही. दिव्या उत्तरली, बरोबर काय आणि सुख काय हे मला माहित नाही राजन, पण जे आहे ते खरे आहे. तुझ्याशिवाय माझा कोणी नाही. राजन हळूच मागे सरकला. तो म्हणाला, तुला विश्रांती घ्यायला हवी. उद्या बोलूया. तो तिथून निघून गेला. पण त्या रात्री त्याला झोप येईना. दिव्याचे जे ते बोलणे, तो स्पर्श, ते अश्रू सारखे त्याच्या डोळ्यासमोर येत होते. राजनला वाटले आपण दूरच राहावे, पण मन दुसरेच सांगत होते. पुढचे काही दिवस राजनने जाणीवपूर्वक अंतर ठेवले. तो नेहमीपेक्षा लवकर ऑफिसला जाऊ लागला, उशिरा येऊ लागला. पण एके दिवशी त्याला फोन आला दिव्यांचा. ती रडत होती. राजन कुपया, इकडे ये, मला खूप वाईट वाटतंय. राजनचे मन थर कापले. तो लगेच तिच्याकडे धावला. दार उघडले तर दिव्या डोळे पुसत उभी होती. राजनने विचारले, काय झालं दिव्या? दिव्या म्हणाली, आज समीरशी भांडणं झालं. तो मला म्हणाला की मी तुझ्याशी खूप बोलते म्हणून त्याने तुझ्याशी बोलू नको म्हणून सांगितलं. राजन ऐकून हळूच म्हणाला, तो बरोबर आहे वहिनी, आपण खूप बोलतो. बरं आहे त्याचं बोलणं. दिव्या मात्र चिडून म्हणाली, तो बरोबर आहे. तो रात्र दिवस कामात हरवून जातो, मला एकटं सोडतो. मी कोणाशी बोललो तर माझ्यावर चिडतो. हे बरोबर? राजन तू सांग. राजन गप्प राहिला. दिव्या पुढे म्हणाली, मला तुझी गरज आहे राजन, म्हणून सांगते आहे. तिने राजनचा हात पकडला आणि तिला बसवले. ती स्वतःही त्याच्याजवळ बसली. त्यांच्यात आता अगदी थोडे अंतर होते. दिव्याने हळूच राजनच्या कमरेभोवती हात ठेवला. राजन थर कापला. त्याने हळूवारपणे तिला मागे सरकवण्याचा प्रयत्न केला, पण दिव्या म्हणाली, नाही राजन, मला थोडं सुख दे, फक्त थोडं. राजनने हळूच तिच्या हाताला स्पर्श केला. तो स्पर्श थरथरत होता. मग काय झाले ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्या खोलीत फक्त श्वासांचा आवाज होता. दिव्याने राजनच्या डोळ्यात बघितले. राजनने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. दिव्या त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसली. राजनला तिचा श्वास जाणवत होता. त्याने हळूच दिव्या तिच्या कपाळावर हात ठेवला. तिला त्या स्पर्शाची शांती मिळाली. तिने डोळे बंद केले. राजनने तिचे केस हळूवारपणे हाताने नीट केले. तो क्षण शांत होता, भावनिक होता, नात्यांचा सर्व गुंतागुंतीच्या पलीकडचा होता. त्यांनी एकमेकांच्या कुशीत विश्रांती घेतली. राजनचा हात दिव्याच्या कमरेवर होता. तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले होते. त्याच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. ती हळूच म्हणाली, तुझी जवळीक मला सुरक्षित वाटते राजन, मी एकटी नाही. राजनने काही उत्तर दिले नाही. त्यालाही त्या क्षणाचे कोणतेही उत्तर सुचत नव्हते. तो फक्त तिला हळूवारपणे मिठी मारून बसला होता. त्याच्या मिठीत नको असणारे प्रश्न नव्हते, फक्त होकार होता. होकार होता की मी आहे तुझ्यासाठी, आणि होकार होता की तू आहेस माझ्यासाठी. दिव्याने राजनची बाजू
हाताने हळूच दाबली. राजनने तिची हनुवटी हातात घेतली आणि तिच्या डोळ्यात बघितले. त्या डोळ्यात अश्रू होते, पण ते वेदनेचे नव्हते, ते विश्वासाचे होते. राजन म्हणाला, दिव्या, हे जे घडतंय ते बरोबर आहे का मला माहित नाही, पण जे आहे ते मी नाकारू शकत नाही. दिव्या हसली. तो हसरा कमल होता. ती म्हणाली, मलाही माहित नाही राजन, पण हे सत्य आहे. आपण सत्यापासून पडू शकत नाही. रात्र झोपट्याने खोलवर जात होती. दिव्या उठून बसली. तिने राजनला उठवले. ती म्हणाली, तू आता इथून जा. समीर सकाळी लवकर येईल. त्याला काही कळू नये. राजन उठला. तो दाराकडे जाऊ लागला, पण दिव्याने हळूच त्याचा हात पकडला. ती म्हणाली, उद्या रात्री परत ये. मला तुझी ऊब हवी आहे. राजनने डोक्याने होकार दिला. तो निघून गेला. दुसऱ्या रात्री राजन पुन्हा आला. हळूच दार वाजवले. दिव्याने दार उघडले. तिने आत बोलवले. खोलीत एकच दिवा होता, अर्धवट उजेडात. ती अधिकच सुंदर वाटत होती. राजन तिच्या समोर उभा होता. दिव्याने हळूच त्याच्या कपडावर हात ठेवला. तो हात स्थिर होता. राजनने तिच्या डोळ्यात पाहिले. तिने त्याच्या गालावर हात फिरवला. तो स्पर्श हळू, प्रेमळ आणि निरागस होता. दिव्या हळूच म्हणाली, तुझा स्पर्श वेगळा आहे राजन. तुझ्या हातात शांतता आहे. राजनने तिला हळूच मिठीत घेतले. ती त्यांच्यात अगदी हरवून गेली. त्यांनी एकमेकांच्या कुशीत डोके ठेवले. राजनचा हात तिच्या मानेवर आणि कमरेवर फिरत होता. तसा तो फिरत होता, पण त्यात काहीही अनुचित नव्हते. फक्त ओलावा होता, फक्त आपुलकी होती. तिने त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. तिला हे ऐकून वेगळीच अनुभूती येत होती. ते असे किती वेळ बसले होते त्यांना कळलेच नाही. राजनने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तो हात त्यांच्या हातात लहानसा वाटत होता. त्याने तो हात आपल्या ओठांची नेला. हळूच स्पर्श केला. दिव्याने डोळे बंद केले. ती क्षणातून जात होती. राजनने तिचा हात सोडला नाही. तो म्हणाला, दिव्या, मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. मला तुझी सवय झाली. तू नसशील तर खूप एकटं वाटतं. दिव्या हळूच हसली. ती म्हणाली, मलाही. आणि मग राजनने तिला पुन्हा कुशीत घेतले. तो क्षण गोठून गेला. वेळ थांबला होता. दिव्याने राजनची कंबर हाताने धरून तिला अधिक जवळ घेतले. राजननेही तिच्या केसातील कडे हळुवारपणे सरकवले. तिने त्यांच्याकडे पाहिले. राजनने तिच्या हनुवटीला हात लावला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जे आहे ते खरे आहे. मी ते नाकारत नाही. दिव्या हसली. तिच्या डोळ्यात पाणी होते, पण त्या पाण्यात दुःख नव्हते. होता फक्त ओलावा. त्या रात्री राजन उशिरा परत आपल्या रूममध्ये गेला. त्याला काही कळेना. मन गोंधळलेलं होतं. डोळ्यासमोर फक्त दिव्यांचा चेहरा होता. तिचे ते बोल, तो स्पर्श, ती कुशीत घेतलेली शांतता. राजनला वाटले, आता काय होईल. समीरला कळले तर. समीर बिचारा चांगला माणूस, त्याच्याशी का असं घडतंय. हे पण मग राजनला दिव्याचा चेहरा आठवला. ती एकटी कशी रात्र काढते. ती किती वेदनेत असते. ती फक्त एक हात हवासा करते. राजनला एक गोष्ट मात्र नक्की वाटू लागली. ही गोष्ट आता येथे थांबणार नाही. पुढे काहीतरी घडेल. आणखी दिवस येतील, आणखी रात्र येतील. तो त्याला थांबवू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच शब्द होता, पुढे काय. तो उठून बसला. बाल्कनीत जाऊन उभा राहिला. त्याच्या शेजारी दिव्याची बाल्कनी होती. तिथे अंधार होता, पण राजनला माहित होते, दिव्या जागी आहे. तीही या क्षणी कुठेतरी हरवून गेली आहे. राजनने मोबाईल हातात घेतला. दिव्याला मेसेज लिहिला, तू झोपली आहेस का. काही सेकंदाच उत्तर आले, नाही, तू नसताना झोप येत नाही. राजनचे हृदय दाटून आले. त्याने पुन्हा लिहिले, उद्या भेटू. दिव्याचे उत्तर आले, हो, पण राजन, याला काहीतरी नाव द्यावं लागेल. हे असे चालू शकत नाही. राजनने फोन बाजूला ठेवला. तो भिंतीकडे बघत राहिला. त्याला माहित होते की आता कठीण वळण येणार आहे. नाती, कर्तव्य, सुखदुःख, विश्वास, फसवणूक, सगळे एकमेकात गुंतलेले होते. पण त्याच्या मनात एकच गोष्ट होती, तिची ऊब, तिच्या डोळ्यातला विश्वास, तिच्या हातातली गरज. राजन त्या रात्री बाल्कनीत बराच वेळ उभा होता. त्याच्या हातात कॉफीचा कप होता, पण तो थंड झाला होता.
त्याचे मनही थंड झाले होते, पण एकाच विचाराने तापत होते. दिव्या, तिचे शब्द, याला काहीतरी नाव द्यावे लागेल. राजनला वाटले, याला नाव काय द्यायचे? ही मैत्री नव्हती, ही फक्त एकटेपणाची साथ होती. ही दोन हरवलेली माणसे एकमेकांना भेटल्याचा क्षण होता. पहाटेच्या सुमारास राजनला डुलकी लागली. स्वप्नात तो दिव्याला भेटला होता. ती हसत होती. तिच्या हातात चहाचा कप होता. ती म्हणत होती, राजन, सगळं ठीक होईल. राजन जागा झाला. बाहेर थंड वारा वाहत होता. त्याने पाहिले तर सकाळ झाली होती. त्याने उठून व्यायाम केला, मन शांत करण्याचा प्रयत्न केला, पण दिव्याचा विचार डोक्यातून जात नव्हता. दुपारी राजन ऑफिसहून परतला तेव्हा त्याला दिसले दिव्या तिच्या दारात उभी होती. तिने राजनकडे बघितले आणि हलकेच हात हलवला. राजन तिच्याकडे गेला. दिव्या म्हणाली, आत ये, चहा बनवला आहे. राजन आत गेला. खोली स्वच्छ होती. खिडकीतून उजेड येत होता. चहाचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरला होता. दिव्याने राजनला बसवले. तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला. तो चहा राजनच्या हातात ऊब देत होता. राजन म्हणाला, खूप गोड केला आहे. दिव्या हसली, तू नेहमी म्हणतोस की गोड आवडतं. राजनने तिच्याकडे पाहिलं. ती खूप साधी दिसत होती. तिचा चेहरा बोलका होता. ती म्हणाली, राजन, मी काल रात्रभर विचार केला. मी समीरला सांगेन की तुझ्याशिवाय माझे चालत नाही. राजनने कप खाली ठेवला. तो म्हणाला, दिव्या, असे नको करूस. समीर चांगला आहे, त्याच्यावर अन्याय होईल. दिव्यांचे डोळे भरून आले. ती म्हणाली, तू मला सोडून जाशील का राजन? मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. राजनने तिचा हात पकडला. तो हात गरम होता. तिने डोळे पुसले. राजन हळूच म्हणाला, मी कुठे जाणार नाही. मी इथंच आहे. पण घाई नको करूस. आपल्याला वेळ द्यायला हवा, कारण नाती हलकी नाहीत. दिव्या शांत झाली. तिने राजनच्या हातावर डोके ठेवले. तो स्पर्श तिला शांत करत होता. राजनने तिला हातातने उठवले. त्याने तिच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाला, आपण एकमेकांचे बोजे हलके करू, पण कोणाचे जीवन उद्ध्वस्त करू नये. दिव्या गप्प राहिली. ती फक्त राजनच्या खांद्यावर डोके टेकून बसली. काही दिवस असे गेले. दिवसा राजन ऑफिस, संध्याकाळी दिव्यासोबत थोडा वेळ चहा, कॉफी, गप्पा, कधी बाल्कनीत, कधी खोलीत. त्यांच्या शब्दांची गरज राहिली नव्हती. नजरेतून सगळं कळत असे. एके दिवशी दिव्या राजनला म्हणाली, तुला माहित आहे, मी खूप दिवसांनी शांत झाले. तुझ्यामुळे. राजनने तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचे बोटं एक एक करून हातावर फिरवले. त्या स्पर्शात काही बोलण्याची गरज नव्हती. मग एक दिवस आला जो अनपेक्षित होता. समीर अचानक दुपारी घरी आला. त्याला राजन आणि दिव्या एकत्र बसलेले दिसले. राजन उठून उभा राहिला. समीर म्हणाला, तू इकडे? राजन म्हणाला, हो, चहा प्यायला आलो होतो. समीरने दिव्याकडे पाहिले. दिव्याचा चेहरा पांढरा पडला होता. समीर काही बोलला नाही. तो आत गेला. राजन निघून गेला. त्या रात्री राजनला फोन आला दिव्याचा. ती रडत होती. राजन, त्याला सगळं कळालं. त्याने विचारपूस केली. तुला फोन केला तेव्हा मी दुसऱ्या खोलीत होती. त्याने बघितले होते आधीपासूनच. राजन घाबरला. तो म्हणाला, मी येतो. दिव्या म्हणाली, नको, कृपया नको. तो रागावला आहे. राजनने विचार केला, पण त्याला आपले मन ऐकवाने. तो तिथे गेला. दार उघडले तर समीर स्वतःसमोर उभा होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता. तो होता फक्त दुःखी. समीर म्हणाला, तू माझा मित्र होतास राजन. मी तुला घरी बोलावलं, जेव घातला आणि तू माझ्या बायकोशी. राजन गप्प राहिला. दिव्याने मागे उभी होती. ती रडत होती. राजन म्हणाला, समीर, यात तुझी चुकी नाही, माझीही नाही. कदाचित यात फक्त परिस्थितीची चूक आहे. समीरने घट्ट डोळे मिटले. तो म्हणाला, तुला येथून जावं लागेल कायमचं. राजन तबकला. त्याने दिव्याकडे पाहिलं. दिव्याच्या डोळ्यात पाणी होते. ती काही बोलू शकत नव्हती. राजनला वाटले, आपण येथे काही करू शकत नाही. तो म्हणाला, ठीक आहे, मी जातो. तो बाहेर पडला, पण दाराजवळ त्याने दिव्याचा आवाज ऐकला. समीर, तुला हक्क नाही राजनला असं बोलायचा. समीर म्हणाला, तू माझ्याशी का नाही बोललीस? राजन तिथून निघून गेला. पुढचे 3 दिवस राजनने आपल्या रूममध्ये बंद पडून काढले. तो दिव्याला भेटू शकत नव्हता, फोनही करू शकत नव्हता. त्यांचे मन सांगत होते की आता सगळे संपले. पण 4थ्या दिवशी त्याच्या दारावर हळूच कोणी आली. राजनने दार उघडले तर समोर दिव्या होती.
तिचे डोळे सुजलेले होते. ती हातात बॅग घेऊन आली होती. राजनने तिला विचारलं, काय झालं? दिव्या म्हणाली, मी समीरला सोडून आली. राजनला विश्वास बसला नाही. तो म्हणाला, तू वेडी आहेस का? असं कसं करू शकतेस? दिव्या म्हणाली, त्याने मला सोडायला सांगितलं. म्हणाला, जा तुझ्या राजनकडे. मी खूप रडली, खूप समजावलं, पण तो म्हणाला, आता माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. राजन तिला आत घेऊन गेला. खोलीत फक्त दोघेच होते. दिव्या राजनच्या खांद्यावर डोके ठेवून फुटफुटीने रडली. राजनने तिला कुशीत घेतले. त्याचा हात तिच्या पाठीवर हलक्या हाताने फिरवत होता. तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तिने राजनची छाती हाताने धरली. राजनचे हृदय धडधडत होते. तिला तो आवाज ऐकू येत होता. तिने डोळे बंद केले. राजनने तिच्या कपडावर हळूच होठ टेकवले. तो स्पर्श कोमल होता. त्यात काही अपेक्षा नव्हती, फक्त ऊब होती, फक्त नाते होते. राजन म्हणाला, तू येथे राहू शकतेस जोपर्यंत हवे आहे, पण दिव्या समीरशी बोल. हे असे सोडून देऊ नकोस. दिव्यावर पाहिले. डोळे लाल होते. ती म्हणाली, तू मला घेणार नाहीस? राजनने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी आहे, पण तुला तुझं घर सोडायला लावणं मला पटत नाही. सुख योग्य नसते, परिस्थिती योग्य नसते, पण मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. तुझ्याशिवाय मलाही वाटतं एकटं, पण याचा अर्थ असा नाही की आपण समीरला दुखवावं. दिव्या गप्प बसली. दोघेही गप्प होते. खोलीत फक्त श्वासांचा आवाज होता. मग दिव्या हळूच उठली. ती राजनच्या अगदी जवळ आली. तिने राजनच्या डोळ्यात बघितले. राजन उभा होता. दिव्याने त्याचा हात पकडला आणि तो हात तिच्या मानेशी लावला. राजनने हळूच तिची मान हातात घेतली. त्याच हातात थरथरत होता. दिव्या म्हणाली, मला एक गोष्ट सांग राजन, फक्त सत्य सांग. तू माझ्यावर प्रेम करतोस का? राजन गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात उत्तर होते. तो म्हणाला, प्रेम म्हणजे काय हे मला माहीत नाही दिव्या, पण जे आहे ते प्रेमाशिवाय दुसरे काही असू शकत नाही. मी तुझ्यात हरवून जातो. तुझे डोळे, तुझे बोल, तुझा स्पर्श, हे सगळे माझ्या मनात आहे. हे प्रेम नसेल तर मग काय? दिव्याच्या डोळ्यातून अश्रू सरकले. त्या अश्रूंना नाव नव्हते. ते दुःखाचे होते की आनंदाचे ते तिलाही कळेना. तिने राजनच्या गालावर हात ठेवला. राजनने तिचा तो हात थरथरला. हळूच तिच्या हाताचा पाठीवर होठ टेकवले. ती म्हणाली, मला फक्त तुझी ही खुश हवी आहे राजन, कधीही आणि कुठेही, इतकंच. रात्र झाली. दिव्या राजनच्या रूममध्ये पोहोचली होती. राजन तिच्या जवळ होता. दार बंद होते. खिडकीतून चंद्राचा प्रकाश येत होता. दिव्या राजनच्या मांडीवर डोके ठेवून पडली होती. राजन तिचे केस हाताने विचारत होता. दिव्या हळूच म्हणाली, हे क्षण किती सुंदर असताना राजन, पण कदाचित क्षणिक असतात. राजन म्हणाला, क्षणच सुंदर असतात कारण ते संपतात. जर ते कायमचे असते तर त्याची किंमत कळली नसती. दिव्याने वर बघितले. तिने राजनच्या गळ्यात हात घातला आणि हळूच त्याला आपल्याकडे खेचले. राजन तिच्या अगदी जवळ आला. त्याचा श्वास तिच्या गालावर जाणवत होता. त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितले. तिथे संपूर्ण विश्व सामावलेले होते. राजनने हळूच तिचे डोळे बोटांनी बंद केले आणि तिच्या कपडावर होठ टेकवले. तो स्पर्श जणू त्याच्यातील सर्व अंतर पुसून टाकत होता. दिव्या म्हणाली, मला समीरशी भेटायचं आहे. एकदा शेवटचं, पुढे काय करायचं ते ठरवायचं. राजनने डोकं हलवलं. तो म्हणाला, बरोबर आहे, मी तुझ्यासोबत येईन. दिव्या म्हणाली, नको, मला एकटीने जाऊ दे. ही माझी लढाई आहे. राजन गप्प राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्या निघाली. राजन बाल्कनीत उभा राहिला. दिव्याने मागे वळून पाहिलं. त्याची नजर भेटली. दिव्या हसली. तो हसरा बंगार होता. राजन मनातल्या मनात म्हणाला, परत येशील ना दिव्या? दिव्या गेली आणि मग राजन एकटा पडला. कॉफीचा कप बाल्कनीत होता. तो थंड झाला होता. राजनने तो कप हातात घेतला. तो थंड होता, पण त्याच्या मनात ऊब होती. दिव्याच्या स्पर्शाची त्याला वाटले, काही झाले तरी आता ते पूर्वीचा राजन नाही, कारण तो दिव्यामध्ये हरवला होता आणि दिव्या त्याच्यात हरवली होती. राजन बाल्कनीत उभा होता. दिव्या गेल्यापासून 1 तास झाला होता. त्याच्या हातात कॉफीचा कप होता, पण तो थंड झाला होता. राजनने मन अत्यंत अवस्थ होते. त्याला वाटत होते की तिने जावे नाही, पण दिव्यांचा निर्णय बरोबर होता. तिला स्वतःची लढाई स्वतः लढायची होती. राजन कॉफीचा कप बाजूला ठेवला. खोलीत गेला. त्याने दार बंद केले. खोलीत अंधार पसरला होता. तो भिंतीची पाठ लावून खाली बसला. डोळ्यासमोर गेले काही महिने येत होते. दिव्याचे हसरे चेहरे, तिचे बोल, तिची नजर, तिची आपुलकी, सारे काही एक चित्राप्रमाणे डोळ्यासमोर उभे होते.
राजनला एक गोष्ट कळून चुकली होती. तो दिव्यावर प्रेम करतो, पण प्रेम सारथी नव्हते. ते प्रेम फक्त तिच्यासाठी होते, तिला सुखी पाहण्यासाठी. दुसरीकडे दिव्या समीरच्या घरी पोहोचली. तिने दार वाजवले. समीरने दार उघडले. त्याचा चेहरा उदास होता. डोळ्यात रात्रभर जागून झालेली लालसरता होती. त्याने दिव्याकडे पाहिले. त्याच्या नजरेत प्रश्न होते. प्रश्न होता का? कसे? आता काय? दिव्याने हात जोडले. ती म्हणाली, मला एकदा बोलू दे. समीरने दार उघडले. तो आत गेला. दिव्या मागे गेली. खोलीत सामान विस्फटलेले होते. समीर खूप दुःखी होता हे दिसत होते. दिव्या म्हणाली, समीर, मी चूक केली. मी नाकारत नाही, पण चूक फक्त माझीच नाही, यात तुझाही वाटा आहे. समीर चिडून म्हणाला, माझा वाटा? मी तुला फसवलं का? मी प्रेम केलं नाही का? दिव्या शांत राहिली. ती म्हणाली, तुझं प्रेम केलंस, पण माणसाला फक्त अन्न, पाणी, कपडे, शेत पुरेसे नसते. समीर म्हणाला, मला तुझा वेळ हवा होता, तुझे बोल हवे होते, तुझा स्पर्श हवा होता. तू फक्त कामात हरून गेलास. मी एकटी पडली. समीर गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात दुःख ओसळून आले. तो म्हणाला, पण तरीही राजन माझा मित्र. दिव्या रडत राहिली. ती म्हणाली, तुझा मित्र हुशार आहे समीर. त्याने मला कधीही तुझ्या विरुद्ध बोललं नाही. त्याने मला नेहमी सांगितले की समीरशी बोल, पण मीच ऐकलं नाही. मी कुमकुवत होते. मला एकटेपणा सहन होत नव्हता. समीरने डोळे पुसले. तो म्हणाला, आता काय करायचं? दिव्या त्याच्या समोर बसली. तिने त्याचा हात पकडला. तो हात तिने खूप दिवसांनी पकडला होता. ती म्हणाली, आपण एक नात्याचा विचार करूया. आपल्याला एकमेकांची सवय आहे, पण प्रश्न आहे, एकमेकांवर प्रेम आहे का आणि पुरेसे आहे का? समीर, तू मला विचार, मी तुझ्यासाठी काय करते? फक्त घर सांभाळते की मी तुझी जोडीदार आहे? समीर स्तब्ध झाला. त्याने हातातला हात सोडला. तो उठून उभा राहिला. खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. बाहेर ढगाळ वातावरण होते. तो म्हणाला, मी कधीच विचार केला नाही दिव्या, तू तुझ्या आयुष्यात काय हवे आहेस. मी फक्त कमवत राहिलो. घर, गाडी, पैसा हे सगळे मी दिले, पण तुला काय हवे होते ते मी विचारलोच नाही. दिव्या उठली. ती त्याच्याजवळ गेली. हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ती म्हणाली, दोष देऊन काही सुधारणार नाही समीर. आता आपल्या समोर दोनच रस्ते आहेत. एक आपण वेगळे हवे, दुसऱ्या नव्याने सुरुवात करावी. पूर्वीपासून नव्हे तर आतापासून. समीर वळला. त्याने दिव्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यात निर्णय घेण्याची शक्ती दिसत होती. तो म्हणाला, मी राजनला एकदा पुन्हा भेटू इच्छितो. दिव्यांचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, त्याला अडवू नकोस. त्याने काही चूक केली नाही. त्याने नेहमी मला तुझ्याकडे येण्यासाठी सांगितले. समीर म्हणाला, मला त्याला शांतपणे भेटायचं आहे, माफी मागायची आहे. त्याने तुला सावरले. तुझ्या दुःखात तो उभा राहिला. मी नव्हतो, तो खरा मित्र आहे. मला ते मान्य आहे. दिव्याला आसरं वाटले. तिने समीरच्या नजरेत पाहिले. समीरचे डोळे स्वच्छ होते. त्यात फसवणूक नव्हती. दिव्या हसली. तो हसरा दुःखातून जन्माला आला होता. ती म्हणाली, ठीक आहे. 2 तासांनी समीर आणि दिव्या राजनच्या दारात उभे होते. राजनने दार उघडले. त्याने दोघांना एकत्र पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती. समीरने आत येण्याची परवानगी मागितली. राजनने त्यांना आत बोलावले. तिघजण बसले. खोलीत शांतता होती. कोणीही बोलत नव्हते. शेवटी समीरच बोलला. तो म्हणाला, राजन, मी तुझ्याशी उघडपणे बोलतो. मी दिव्याला दुर्लक्ष केले. तू तिच्यासाठी उभा राहिलास. तू माझा खरा मित्र आहेस. मी तुझ्यावर रागावलो, पण मला समजले की चूक फक्त दिव्याची नव्हे किंवा तुझीही नव्हे. चूक माझी होती. मी तिच्यासाठी वेळ काढला नाही. राजनचा चेहरा पांढरा पडला. तो थोडा वेळ शांत राहिला. मग तो म्हणाला, समीर, मी तुझ्यापासून काही लपवणार नाही. दिव्या माझ्या हा मनात महत्वाची आहे, पण मीही तुमच्या नात्यात आड येऊ इच्छित नाही. तिच्याशी काही वाईट करू इच्छित नाही. मी फक्त तिच्यातला एकटेपणा कमीच करू शकतो, इतकेच केले. आता तू आला आहेस, तू तर मी. समीरने त्याला एकमध्येच थांबवले. तो म्हणाला, मी तुला विचारतो आहे राजन, तू दिव्यावर प्रेम करतोस का? राजन थपकला. दिव्याकडे पाहिले. दिव्याचे डोळे भरून आले होते. राजन म्हणाला, हो करतो, पण प्रेम घेऊन जाण्यासाठी नाही, तिला सुखी पाहण्यासाठी आहे. समीरने हात पुढे केला. राजनने तो हात धरला. समीर म्हणाला, तू माझा मित्र आहेस राजन. मी दिव्याला दुसरी संधी देऊ इच्छितो, पण अट एक, यापुढे तू आमच्या घरी येणार नाहीस. फार अंतर ठेवावं लागेल, कारण मी अजूनही माणूस आहे. मला हेवा वाटू शकतो. राजन म्हणाला, मी समजू शकतो. मी दूर जाईन. दिव्या मध्येच म्हणाली, राजन नाही, मला तू हवा आहेस, एक मित्र म्हणून. समीर, हे बरोबर नाही. समीरने दिव्याकडे पाहिले. तो म्हणाला, मला वेळ हवा आहे.
दिव्या, मी राजनला दोष देत नाही, पण एकत्र येण्यासाठी वेळ लागेल. राजन समजूतदार आहे. राजन उठला, तो खिडकीजवळ गेला. बाहेर ढगाळ वातावरण होते. पाऊस येणार होता. त्याने दोघांकडे पाहिले. एक माणूस ज्याने आपली बायको गमावली होती, एक बायको जी हरवलेली वाटत होती, आणि आणि स्वतः जो या दोघांना पुन्हा एकत्र करू इच्छित होता. राजन मनातल्या मनात म्हणाला, हेच योग्य आहे. तो दिव्यासमोर गेला. त्याने तिच्याकडे पाहिले. दिव्याच्या डोळ्यात अश्रू होते. राजन म्हणाला, दिव्या, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. समीर तुझ्यावर प्रेम करतो. तू त्याच्यावर प्रेम करते. क्षणिक एकटेपणा हे कायमचे नाते तोडू शकत नाही. तू समीरकडे जा, मी माझा मार्ग बघेन. दिव्या रडत राहिली. ती म्हणाली, तू मला विसरशील का? राजन हसला. तो हसरा दुःखी होता. तो म्हणाला, प्रेम विसरता येत नाही, ते मनात राहते. पण ते प्रेम तुझ्या आयुष्याच्या वाटेना अडथळा बनू नये म्हणून मी दूर जाणे योग्य आहे. समीर उठला. त्याने राजनला मिठी मारली. राजनचे डोळे भरून आले. समीर म्हणाला, धन्यवाद, तू खरा मित्र आहेस. राजन म्हणाला, तिचीही काळजी घे. राजन म्हणाला, तिचीही काळजी घे, तिला एकटे सोडू नकोस. समीरने डोक्याने होकार दिला. दिव्या उठली. तिने राजनकडे पाहिले. ती त्याच्या इतकी जवळ आली की त्यांच्यात एक पाऊलही नव्हते. तिने राजनचा हात पकडला. तो हात हातात घेतला. राजन थरथरला. त्याने तिच्या डोळ्यात बघितले. तिच्यातलं दुःख, तिची हरवलेली मन, तिची सगळी गोष्ट राजनच्या डोळ्यासमोर होती. तो हळूच म्हणाला, जा, हसत हसत जा. तुझे हसणे मला नेहमी आठवेल. दिव्या मागे वळाली. समीर तिच्यासोबत गेला. दार बंद झाले. राजन एकटा उभा राहिला. खोलीतून हळूहळू प्रकाश कमी होत होता. दिवस संपत होता, पण राजनच्या मनात दिव्या कायमची वसली होती. त्याने डोळे मिटले, श्वास घेतला. त्याला जाणवले, प्रेम म्हणजे मिळवणे नव्हे, प्रेम म्हणजे सोडून देण्याची ताकद. 10 दिवसांनी राजन पुण्यातून दुसऱ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतो. त्याने आपल्या रूमचे सामान बांधले. शेवटच्या दिवशी तो बाल्कनीत उभा होता. तिथेच उभा होता जिथे त्याने प्रथम दिव्याला बघितले होते. हातात कॉफीचा कप. कॉफी गरम होती. त्याने एक घोट घेतला. तेवढ्यात बाल्कनीच्या दुसऱ्या बाजूला कोणी आले. राजनने पाहिले, दिव्या. ती हातात 6 कप घेऊन उभी होती. तिने हसून राजनकडे पाहिले. राजन हसला. दोघेही शब्द न बोलता काही क्षण तसेच उभे राहिले. मग राजनने हळूवार हात हलवला. दिव्यानेही हात हलवला. त्या हातात निरोप होता, पण निरोप तसा नव्हता. होती कृतज्ञ, होते प्रेम, होता मोकळेपणा. राजन निघाला. गाडीत बसला. बाल्कनीत दिव्या अजूनही उभी होती. गाडी निघाली. राजनने मागे वळून पाहिले नाही, कारण त्याला माहित होते, मागे वळून पाहिले तर थांबावेसे वाटेल. पण त्याला हवे होते तिचे सुख, आणि ते सुख समीरशिवाय शक्य नव्हते. त्याने गाडीचा वेग वाढवला. राजनच्या अंगावरती एक शांतता होती. त्याला समजावले, आयुष्यात कधी प्रेम मिळते, कधी मिळत नाही, पण खरे प्रेम म्हणजे असते की ते तुमच्यात शिल्लक राहते. जरी ती व्यक्ती नसली तरी तिची ऊब मनात असते. राजनने विचार केला, आता नव्याने सुरुवात करायची आहे. स्वतःसाठी त्याने ठरवले, एक नवीन शहर, नवीन काम आणि नवीन लोक, मनातील आठवणी कायम. या कथेवरून आपल्याला शिकायला मिळते, प्रेम केवळ ठरवून येत नाही, ते जपूनही करावे लागते. नात्यात तिसऱ्या व्यक्तीची गरज पडते तेव्हा समजा की कुठेतरी उणीव आहे. ती उणीव भरून काढण्यासाठी एकमेकांची संवाद हवा. दुर्लक्ष केल्याने दुरावा येतो आणि दुराव्यातून सहजासहजी सुका घडू शकतात. पण जर प्रेम असेल तर त्या सुखामधूनही वाट काढता येते. राजनने तिच्या मित्राच्या नात्याचा आदर केला. दिव्याने आपली चूक मान्य केली. समीरने क्षमा मागायला शिकले. याचा अर्थ सुख द्यायला शिकले तर सुख मिळते. तुम्हाला ही भावनिक कथा आवडली का? अशा मनाला भिडणाऱ्या प्रेम, नाती, त्याग आणि नवीन सुरुवात यावर आधारित कथा पाहायला आवडत असतील तर आमचे मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा हृदयस्पर्शी वास्तव आणि शिकवण देणाऱ्या कथांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या प्रेमापुढे आम्ही नवीन कथा आणत राहू. धन्यवाद. जय हिंद.